हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत। सकाळची वेळ आहे आणि इथे झाडलोट वगैरे सुरू आहे। गावी कसं होतं, बाहेरचं अंगण वगैरे पण झाडावं लागतं आणि ते झाडत असताना आपोआपच सूर्याची जी सकाळची कोवळी किरणे आहेत तर ते आपल्या अंगावर पडतात। अगदी अंगणात कुठलीही कामं जर आपण करत असतो ना तरी पण ही सूर्याची किरणं पडतात अंगावर आणि अगदी अनायासे हे होतं। तर स्पेशली बाहेर पडावं लागत नाही वॉकिंगसाठी किंवा असं सूर्याची किरणे अंगावर घेण्यासाठी जसं आपल्याला सिटीमध्ये करावं लागतं। पाहू शकता तुम्ही इथे सकाळचे 6:45 वाजलेत आणि तरी सूर्य बघा किती वर आलेला आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सूर्योदय लवकर होतो। तर हे सकाळचं जे रुटीन आहे ते कधी आई करते कधी मी करते। तर आई अंघोळीला गेली होती त्यामुळे मग मी झाडू मारला। मोगऱ्याला बघा फुलं किती छान आलेत आणि सकाळी इथं बघून इतकं प्रसन्न वाटतं, छान वाटतं। चुलीवरतीच पाणी तापवत आहोत जसं तुम्ही पाहताय मागच्या व्लॉग्समध्ये पण। आणि जाळ लावणं खूपच मुश्किल आहे खरंच सकाळी सकाळी, मला तर जमतच नाही आणि तो धूर असतो तो पूर्ण डोळ्यांमध्ये जातो। पण सकाळी सकाळी असं छान चुलीचा धूर आणि असं एकंदरीत जे वातावरण असतं ना खूप प्रसन्न आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं। सकाळी सकाळी रडवते चूल रोज, चांगले डोळ्यातला कचरा वगैरे निघून जातो। केळीचा गड पिकायला आलाय। कुठला ग? कुठला? बघूया। हे बघा हवाला गड आता खायला येईल, अजून 1-2 दिवस लागतील। हिरवेच दिसतात केळी। बाकीचे तर छोटे छोटेच आहेत अजून। हे बघा हे तर छोटे आहेत, तिथला एक तो थोडा मोठा आहे, तो अजून 2 दिवस तर लागतील। केळी बघून आलोत आपण, आंबे पण बघूया कारण रोज सकाळी एक राऊंड मारावा लागतो। आंबे जे पाडायला आपोआप असे खाली पडतात तर मग येऊन ते पाहावं लागतं। तर हे घेऊन आली आहे, चला बघूया। हे बघा, हे बघा असे आंबे पडतात खाली, जे पिकलेले आहेत ना ते असे पडतात। एक भेटला, हा थोडा कच्चा आहे तरी पण पडलेला आहे। अजून इथे पण आहे बघा, अजून खाली पण आहे। तर हे बघा असे पडतात दररोज सकाळी। अजून आहेत का पाहूया, इथे पण आहेत। हे असे झाले की खाली पडतात। मग आता त्या झाडाखाली जाऊया। हे बघा इथे पण पडलेले आहेत। हा बघा किती पिकलेला आहे। आता हा एक दिवस ठेवला की लगेच मग, तर बघा हे इतके आंबे निघालेले आहेत सकाळी सकाळी। 1 2 3 4 5 6, अर्धा डझन। आणि साईज तर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे आहेत। आहे आणि हे साहेब झोपलेत। उठा उठा उठा, बाहेर येऊन झोपतो असा परत। आणि क्लायमेट एकदम असं क्लाउडी झालंय, आभाळ आलंय, पाऊस पडेल की काय असं वाटतंय। सकाळी उठलं की अशी फ्रेश फुलं एकदम तोडायला इतकं भारी वाटतं। आपल्याकडे जर आपण एखादं मोगऱ्याचं झाड लावलं तर त्याला कितीतरी दिवसांनी 1-2 फुलं येतात, पण इथे डेली 25 ते 30 फुलं असतात। आता तुम्ही पाहू शकता इकडे कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत। तर रोज 25-30 फुलं असतातच। देवपूजेला म्हणजे बरं पडतं, कुठे आणायला जावं लागत नाही फुलं वगैरे। तर जमिनीतल्या झाडांची गोष्टच वेगळी असते। आपण कुंडीत कितीही त्याला खतपाणी केलं तरी जमिनीत जे त्यांना पोषण मिळतं ते आपल्या घरातल्या कुंड्यांमध्ये वगैरे मिळत नाही। तर अशा प्रकारे गावी आल्यानंतरच बघा हा आनंद मिळतो फुलं वगैरे तोडण्याचा। आणि सकाळचं रुटीनच वेगळं असतं गावचं। आपल्या मुंबईतलं रुटीन वेगळं असतं आणि इथलं तर वेगळं पडतं।
बघा इतकी फुलं निघालेली आहेत. फुलं तोडली आणि त्यानंतर मग दररोज इथे आल्यानंतर ना सूर्याला अर्घ्य देते. मुंबईला पण देते, पण खिडकीतून देते, सूर्य तर काय दिसत नसतो. तर इथे अशा पद्धतीने डायरेक्ट सूर्याला समोर अर्घ्य द्यायला खूप भारी वाटतं. आणि हे जे पाणी पडत असतं ना त्यातून आपल्याला सूर्यकिरणं जी येतात ना ती आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली असतात. चालले आहेत गावात. इकडे आले की आव्हांना असं काम लागतं. दुधाची केटली इथे, ह्या पाण्याचं ड्रम, फिल्टरचं पाणी लागतं प्यायला म्हणून इथे ठेवले दळण. आणि आबा चाललेत बाईक घेऊन. हळूहळू जावा. हा जो डॉगी आहे ना तो असाच आलेला आहे घरी, म्हणजे आम्ही पाळलेला वगैरे नाही आणि तो घरी असा आलेला आहे. मुलांनी त्याला खायला वगैरे टाकलं तर तो इथेच राहिला आहे. तर आता सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर मग तुळशीची पूजा करते. तुळस किती छान आली आहे बघा, म्हणजे अशाच मंजुळा टाकून दिलेल्या आणि त्या उगून आलेल्या आहेत. तर आता एका म्हणजे असं मधोमध करायचं होतं तुळशी वृंदावन वगैरे, पण इकडेच तुळस आली तर मग तिथेच त्याची पूजा वगैरे आता करतोय. तुळशीला मंजुळा पण भरपूर आलेल्या आहेत आणि मी जाताना नेल्या होत्या याच्यातल्या ज्या मी तिकडे लावलेल्या आहेत कुंड्यांमध्ये. तेही रोपं छान उगवून आलेले आहेत. इथे एक बेलाचं झाड आहे आणि तिथे खाली एक शिवलिंग आहे, आईने बनवले आहे स्वतःच. तर मग त्याच्यावर देखील पाणी वगैरे अर्पण करते. आणि बेलाचं झाड आहे तर बेलाचं पान पण दररोज इथे भेटतं आणि शिवलिंगावरती व्हायला भारी वाटतं सकाळी सकाळी असं छान पूजा करायला. आज आहे आमच्या इथला बाजार, म्हणजे आमच्या गावचा जो आठवड्याचा बाजार असतो तो आहे. तर तिकडे आई जाणार आहे. मी कालच जाऊन आले. सध्या लग्नाचं सीझन चालू आहे तर मग गावी आलं की असं होतं ना की एक दोन लग्न तरी निघतातच. तर मी फक्त माझी साडी आणली होती, माहिती पण नव्हतं, त्यामुळे मग मी बाकी काही जे ऑर्नामेंट्स वगैरे जे काय ते आणलं नव्हतं. तर आता अचानक लग्न निघालेलं आहे. एक मामाच्या नातवाचं लग्न आहे, तिकडे जायचं आहे. तर मग मी साडी तर आणली पैठणी, पण गळ्यात जे घालायला वगैरे ना ते काही सेट मी आणलं नव्हतं. आणि सोन्याचं तर इथे आणतच नाही, कधीच नाही आणत सोन्याच्या वस्तू वगैरे, सगळ्या अगदी थोडक्या ज्या मेन आहेत तेवढंच. तर मग मी त्याच्यासाठी काल गेले होते आणि घेऊन आले बघा हे. इथून मी कधीच कुठली खरेदी केलेली नाही, म्हणजे असं गळ्यातलं कानातलं काही म्हणा आर्टिफिशियल असं मी कधीच घेतलं नाही, कारण आपल्या ते इतकं स्वस्त मिळतं की इथे येऊन घेण्याचा प्रश्नच नाही. पण असं ऐन वेळेस जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा मग घ्यावं लागतं. आणि मला टेन्शन होतं की मला भेटतं की नाही, एक तर आवडीचं भेटतं की नाही, सेकंड थिंग म्हणजे त्याचं प्राईस पण इथे थोडं जास्त असतं. ऑब्वियसली त्यांना पण लांबून आणावं लागतं, ट्रॅव्हलिंग वगैरे ते ट्रान्सपोर्टचे चार्जेस काढतात. तर म्हटलं आवडते की नाही हा माझा मेन इश्यू होता, पण मला एक आवडलं तर मी घेऊन आले. तर मी हे आणलेलं आहे, हा असा नेकलेस घेऊन आले आहे. मला लॉंगमध्ये हवा होता, वरती छोटं मंगळसूत्र आपलं असतं आणि सध्या कसं जास्त हेवी खूप 2-3 गळ्यातलं घालण्यापेक्षा एकच असं मोठं छान घातलं ना सुंदर वाटतं, सोबर आणि एकदम एलिगंट वाटतं. तर मी हे आणलं आहे आणि मला फार आवडलं. अशा पद्धतीचा सेट माझ्याकडे नव्हता. तर जेव्हा आपण घालतो ना तर असं हे एकदम असं कडक राहतं, तर मग ते मला छान वाटलं. तर हे आणलं आहे. याची प्राईस आहे 300 रुपीज. 350 मला सांगितले आणि कमी करा म्हटलं की त्यांनी डायरेक्ट 300 म्हटलं. आणखीन पण कमी केलं असतं, पण मी जास्त तिथे बार्गेनिंग नाही केलं. तर असं हे आणलेलं आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते.
आपलं जे बेसिक मेहंदी नेलपेंट वगैरे ते पण सगळं घेऊन आले. नथ आणली कारण की नथ पण मी ठेवून आले आहे. तर नथ एक डायमंडची आणली मी, तुम्हाला दाखवते. हे बघा अशी नथ आणली डायमंडची, सिम्पलच आहे आणि मोत्यांची आहे माझ्याकडे, पण अशी नव्हती. तर म्हटलं आता घ्यायचंच आहे तर थोडंसं वेगळं घेऊ. सेम सेम घेतलं की मग तिकडे पण आहेच. तुम्हाला घालून दाखवते. हे बघा अशी घेतलेली आहे. आता हे सगळं वेगळं होईल, म्हणजे हे डायमंड, परत गळ्यात गोल्डन, पण ठीक आहे. तर आता परवा लग्न आहे, मग बघू अजून काय काय तयारी करायची ते करू. हवा किती छान सुटली पहा सकाळी सकाळी. चुलीत जाळ घाल. तर बघा कसा दाखव. कुठून आणले हे? हां तेव्हाच आणले ना आपण, लॉकडाऊनमध्ये आलं तेव्हा. लॉकडाऊनमध्ये आलेलं काहीतरी खेळायला होतं त्याच्यासोबत, ते असं चष्मासारखं आले. अरे ते रिपेअर सेट होतं असं खिळे वगैरे. हां रिपेअर सेट, त्याच्यात हे भेटले. तर चुलीला जाळ घाल म्हटलं की तो हे घालून बसतो. आईला पण आणून देतो, आई हे घाल म्हणजे डोळ्यात धूर जाणार नाही. दिसते का तुला त्याच्यातून? मग काय थोडं ब्लर ब्लर आहे. हां बसून घालायचं, बसून इकडे. प्रोमॅन. फुलं किती छान फ्रेश आली बघा जास्वंदीची. गणपती बाप्पाला हे दोन्ही फोटो इथलेच आहेत. ही जी मूर्ती आहे ती मुंबईवरून आणली इकडे येताना, आणि ही जी मूर्ती आहे ना ही वाली बघा, ही आम्हाला शेतामध्ये भेटलेली आहे. शिवशंभूची मूर्ती आहे. तर ही शेतामध्ये भेटली, ती इकडेच ठेवलेली आहे. आणि हे कुळदैवत वगैरे खंडोबा. तर असा देव्हारा आहे इथला. रांगोळी काढली छान. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही आलो आहोत वॉकिंगला नेहमीप्रमाणे, आणि लग्न आहे चालू. हायवे आहे ना हा समोर, त्याच्या पलीकडेच एक हॉल आहे लग्नाचा. तर तिथे पलीकडेच हॉल आहे ना, तिथे रोज लग्न चालू आहेत. रोज म्हणजे रोज एक लग्न, आता सीझनच आहे लग्नाचं. तर आता पण संध्याकाळचं एक लग्न आहे. बँजो वाजते बघा जोरजोरात. तर आधी म्हटलं त्या साईडला जायचं फिरायला. चाललो, तुम्हाला दाखवते हॉल वगैरे कसं आहे. कुठे चालला आहे बघ, ह्याला बघा. हां डान्स, त्या तिथे हॉल आहे तो. कॅनलमधूनच इकडे आलो आणि लगेच हायवे, सोलापूर हायवे आहे हा. ए दीदी काय लागलं? पडली होती. कुठे पडली? कुठे पडली? कॅनलमध्ये पडली. चल चल आपण औषध लावू. सोय. तर आज इथे काकींना भेटण्यासाठी आम्ही आलो. छान बाजेवर बसून गप्पा मारत होतो. आज वॉकिंग राहिलीच, यांना भेटायला आलं तर मग इथेच बसलो. तर खूप छान वाटत होतं असं गप्पा मारत बसायला निवांत. असं गावी आलं की असा वेळ भेटतो. कोकिळेचा पण बघा किती छान आवाज येतोय. मी एडिटिंग करताना ऐकला हा आवाज. घोडा आला बघ लग्नाचा. किती बघ मस्त व्हाईट आहेत. दोन आहेत लग्न वाटतं. 2 घोडे.
या दोघांचा खेळ चालूच होता. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.